महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त पाणी फाउंडेशन, उमेद आणि महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित फार्मर कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गटशेतीला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्यात सुमारे 1200 गट सामूहिक शेती करत असून येवला तालुक्यात 123 गट सक्रिय आहेत। या गटांच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीने मका लागवड करण्यात येत आहे। गटशेतीमुळे बियाणे खरेदीवरील खर्चात बचत होत असून शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या तुटवड्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच व्यवस्थापकीय अशा दोन्ही स्तरांवर फायदा होत असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, मी संतोष गोसावी, मेंटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला। मी येवला तालुक्यात या चालू खरीप हंगामामध्ये फार्मर कप म्हणजे पाणी फाउंडेशन, कृषी विभाग, उमेद या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कपचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये गट शेतीला चालना देण्यासाठी आपल्या येवला तालुक्यात 123 गट तयार झाले असून त्यामध्ये आता आपल्या तुम्ही पाहत असताल का इर्जिक या बाबीमध्ये स्वतः इनलाईनवर स्वतः सगळे शेतकरी व त्यांच्या पत्नी एकत्र येऊन आता मक्याची लागवड करत आहेत। त्यानंतर सर्व गोष्टी त्यांनी खरेदी करताना या पिंपळगाव जलालच्या गटाने सायकलवर येऊन स्वतः सायकल चालवत येऊन इंधनाची बचत करत बियाणे खरेदी एकत्रित केली आणि निविष्ठा पण ज्या खतं आहेत रासायनिक ते पण एकत्रित खरेदी केली आणि आज ते सगळे एकत्र येऊन आपल्या टोकन पद्धतीने लागवड करीत आहेत। मी बाळासाहेब भानुदास बनकर। आम्ही या फार्मर कप मध्ये भाग घेतला आहे 14 जणांनी। तर आम्ही 14 जण आहेच पुरुष, पण आमच्या घरच्या महिला पण 14 जणी आम्ही सगळे एकत्र येऊन आडजी-पडजीने एकमेकांची मका लावणे, परत खत टाकणे हे सगळं प्रोसिजर करतोय आणि फार कापणीपर्यंत हे एकत्रच करणार आहे। आणि हे सगळे लोक या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळं खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन जास्त वाढणार आहे आणि एकमेकांचे विचार घेऊन ही शेती केल्या जाते। तर कुठं काही एखाद्याला माहिती नसली तरी एकमेकाला सांगून सगळं पूर्णपणे तो मकाची लागवड करून उत्पादन वाढवण्याचा फुल प्रयत्न आहे। तरी इतर शेतकऱ्यांनी सगळ्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपचं सहाय्य घेऊन सगळ्यांनी अशी ग्रुप शेती केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात फायदा होईल, उत्पन्नात वाढ होईल।